बायकोच्या बैलांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो. जय महाकाल भावांनो. आजचा आपला जो ब्लॉग राहणार आहे हा ब्लॉग पूर्ण म्हणजे जो बैल पोळा आहे आज त्याच्या याच्यात राहणार आहे नाही का. म्हणजे बैल पोळा कसा होतो किंवा बैलांना वगैरे कसं सजवते ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय होतं हे आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला एक छोटंसं काम आहे. म्हणजे आपले काही फायर एक्सटिंग्विशर भावांनो नवीन येते आहे तर 15 ते 20 मिनिटात ते आपल्या गोडाऊनला पोहोचतंय नाही का. तर सर्वात पहिले ते फायर एक्सटिंग्विशर आपण सगळे उतरून घेऊ आपल्या गोडाऊनला आणि त्यानंतर जाऊ आपण बैलांकडे. चलो. सो गाईज आपलं सगळं जे काही मटेरियल होतं जे तुम्हाला बोललो होतं का फायर एक्सटिंग्विशर आपले येणार आहे तर ते आपले आलेले हे बघा बघू शकताय तुम्ही. आणि भावांनो आता चला आपण आहे ना भेटू लवकरात लवकर बैल पोळ्यासाठी. म्हणजे आपल्याला बैल वगैरे सजवायला जायचंय. चलो. गाईज फायनली आपले तिन्ही पण बैल जे आहे ते आता गोठ्यात आलेले आहे आणि आता त्यांना आंघोळ वगैरे घालायचं काम चालू आहे आपलं. बघू शकताय तुम्ही हे बघा हा पांढरा बैल आहे आपला खिल्लार नाही का डायरेक्ट. आणि हा दुसरा एक आहे जर्सी आपला. जर्सी म्हणजे गावठीच तो पण. आणि हा जरा लई डेंजर आहे. हा मारायला धावतो नाही का. बघितलं ना. चला गाईज लवकरात लवकर आता आपण सगळ्या बैलांना आंघोळ वगैरे घालू. त्यानंतर आपल्याला सजवायचं पण आहे. तर तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. फक्त फॉलो आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चलो. फायनली आता जे चारट वगैरे आहे ते मस्त रंगवायचं काम चालू आहे आपलं. बघू शकता तुम्ही हे बघा आपले बैल तिकडे आहे. आता बैलांना आता आपण हे बैल आहे बैलांचे शिंग वगैरे आहे ते घासायचं काम चालू आहे पॉलिश पेपरने. थोड्याच वेळात आपल्याला आता कलर वगैरे पण द्यायचं आहे तर बघत राहा आपल्या व्हिडिओला. फक्त आता येसन बांधून झालेलं आहे या बैलाला. आपला जो पांढरा बैल आहे खिल्लारी त्याला मस्त आपण येसन बांधले आणि राजाला पण बांधलेलं आहे. आता फक्त बाकी आहे गाईस फक्त जो आपला काळा बैल आहे मार्का त्याला येसन घालायचं आहे. तर आपण चाललोय आता येसन घालायला. नाना पण आहे आपल्यासोबत आणि बाबले आहे. कारण हे दोनच व्यक्ती असे आहे का ज्यांना काळा बैल मारत नाही का. तर चला लवकरात लवकर आता त्याला पण आपण येसन घालूया. काय थोडं काहीतरी ना काहीतरी तो मार्क आहे म्हणून चायला ते जरा भीती वाटते. नाही गरीब आहे तो विषय. गरीब आहे बुवा पण तरी हा एवढं माहित नाही. तो जीव लावला तो जीव माणसाला पण जीव गाईस आता आपला जो काळा बैल आहे काळ्या बैलाची येसन वगैरे घालून झालेली बघू शकते तुम्ही. हे बघा तो आहे ना जवळ येऊन देत नाही का ऍक्च्युली. त्याच्यामुळे आपण जास्त जवळ जात नाही. काय मारलं बिरलं त्याला त्यांनी मला कामावर जायचे वांदे करून टाकतो म्हणून. चला आता बैलांना कलर वगैरे पण द्यायचं ते पण तुम्हाला दाखवायचंय. फायनली गाईज आपले जे बैल आहे ते सगळे आपले सजून वगैरे झाले. तर तुम्हाला आता एक एक बैल मी सगळे दाखवतो. बघू शकताय खतरा दिस खतरा आहे आमचा. तेव्हा मारायला धावतो नाही का गाईस. बघू शकते तुम्ही. फायनली गाईस तुम्ही बघितलेलं आहे का आपले तिन्ही पण बैल जे आहे जो खतरा आहे त्यानंतर राजा पण आहे हरण्या पण जो आहे ते सगळे फायनली सगळे बैल आपले आता सजून वगैरे झालेले आहे. तर आता आपल्याला थोड्याच वेळात निघायचं आहे गावात याच्यासाठी निघायचं आहे का तिथं मिरवणूक राहील नाही का. डीजे वगैरे सर्व काही राहील. तर आपण लवकरात लवकर तुम्हाला पण भावनो सगळं काय दाखवणार आहे. फक्त एन्जॉयमेंट घ्या आणि एन्जॉय करा व्हिडिओची पूर्ण. चलो. तिन्ही पण बैल आले आपले. हे बघा हरणे तिकडे तो आपला काळ्या खतरा आणि हा एक आपला राजा. चला आता लवकरात लवकर जायचंय मिरवणूक मध्ये आपल्याला.
सो गाईज फायनली आता आपला जो पोळा होता तो सगळा साजरी वगैरे झालेला आहे. लवकरात लवकर आता आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.